समाधान निघावं लागलं नानावडे सर यांना. धावसंख्या झालेली आहे 5. फैजलबाईंचा पुढचा चेंडू काहीच्या पुन्हा एकदा सोय चेंडू. धावसंख्या झालेली आहे 6. आता पावसाचं आगमन झालेलं आहे. फैजलबाई यांना चांगली लाईन आणि लेंथ ही मिळवणं गरजेचं आहे. सोय धावा देऊन सेमीफायनल सारख्या मोठ्या मॅच मध्ये तुम्ही टाकू शकत नाही. आता मात्र खूप छान गोलंदाज, थोडासा वाईड यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते फैजलबाई यांच्याकडून. निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे 6. पुढचा चेंडू पावसाचा आगमन. पाहूया चेंडू सेट करू शकतात का सामना करून सुरत. पुन्हा एकदा खूप सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला. लॉंग रेंज पर्यंत परंतु चांगली फिल्डिंग नाही बाहेर याच्यातर्फे आणि रनआउटचा चान्स होता परंतु बेकी तेवढीशी चांगली नव्हती आणि 2 धावा मिळवण्यात पुन्हा यश मिळालेलं आहे नानावडे सरांना. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. कुठेतरी पावसामुळे मैदानात चिखल झालाय त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल व्हायला तितकासा होत नाहीये आणि 2 धावावर समाधान घ्यायला लागलेलं आहे नानावडे सरांना. पुढे चेंडू फैजलबाई यांचा. आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. पुढील चेंडू फैजलबाई आणि खूप चांगला चेंडू हलकासा ग्लास करून लेग बाईटच्या स्वरूपामध्ये हा 1 धाव आलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 9. षटकातील शेवटचा चेंडू फैजलबाई यांचा. कुठेतरी पाऊस पडतो त्याचा नक्कीच फायदा फैजलबाई यांना झालेला आहे. धावसंख्येमध्ये रोख आलेली आहे. पुढील चेंडू षटकातील शेवटचा चेंडू फैजलबाई सामना करतील सुरेश नानावडे साहेब आणि खूपच चांगला चेंडू. गती भेटते पावसामुळे बॉल चेंडू स्पीड होऊन चांगली गती भेटते परंतु हा पुन्हा एकदा सोय चेंडू घोषित करण्यात आलेला पंच सागर चारी यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे 10. कृपया पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सागर सर वाईड आहे का? वाईड आहे. आता मात्र खूप चांगला सुरेश चेंडू भेटलेला आहे. पहिल्या षटकात पावसाळ्याने कुठे पावसाने कुठे संजय बॉल घेऊन आलेले संजय उर्फ बल्ली. पुन्हा एकदा सोळा चेंडूने सुरुवात केलेली आहे संजय यांनी. संघाची पुढील फलंदाज राजा. बॉल असं पावसात खेळण्यासाठी. आता कोणाला बॅट्समॅन
पुन्हा एकदा खूप चांगला बॉल चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतो. पावसामुळे थोडीशी अतिरिक्त गती बॉलरला नक्कीच फायदा देऊन जाते. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. म्हणजे आपला तिसरा चेंडू थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू पाहूया पंचाकडून. तो चेंडूचा घोषणा धावसंख्या झाली 12. दोन धावा. चेंडू मल्ली यांचा पावसामुळे नक्कीच अतिरिक्त वेग आपल्याला इथं पाहायला मिळतो. गोलंदाजांना मिळताना बॉल खूप जोराने स्थित होत आहे. एक चांगलं चिन्ह असं दिसतंय की पाऊस थोडा कमी होतो. चेंडू पुन्हा स्क्वेअर चेंडू या षटकामध्ये आपण पाहिलंय खूपच अवांतर धावा आल्या. खूप लांबवरचं कसं चाललेलं षटक त्यामुळे धावा येत नाहीयेत, परंतु या धावांचा जो गॅप पडतो तो नक्कीच अवांतर धावेमुळे निजाची संघासाठी फायदेशीर ठरतोय. सामना करतील बाजूला आणि आता हा चांगला कनेक्ट झालेला चेंडू आहे कुठेतरी खूप चांगला फटका आपण पाहू शकतो. आणि याच फटक्याची अपेक्षा आहे नकाशी संघाला राजा यांच्याकडून. दोन बॉल वरती असंच राहील. थोडस उंच गेलेला आहे. बघूया काय होतंय ते. मॅच सोडलेली आहे. इंद्रधनुष्य सर कॅमेरामॅन विनंती करेल की ते नारळाच्या झाडावर काय चित्र जरा फोकस झूम करा. कारण हे निसर्ग सौंदर्य नवी मुंबईला प्रदान झालंय ते आपल्या मैदानावर असं इंग्लंड मध्ये खेळल्यासारखं वाटत असलं तरी सामन्याकडे जातोय. पुढला गेलाय पंच सांगतायत या सिरीज व्हाईट बॉल एक धावाची काय झालंय दोन धावा. पंच नक्की निर्णय देतील. व्हाईट बॉल धावलेला एक अशा दोन धावा धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचल्या 25 ऑन अ बोर्ड. आउट.
सामना करतील राजा कुठेतरी बीट करण्यात यशस्वी झालेले अपील आहे, परंतु चेंडू उडालेला होता, त्यामुळे पंचांकडून कुठल्याही पॉझिटिव्ह निर्णयाची शक्यता आपण फेटाळू शकतो. खेळाडू त्यांचा ऑफस्पिन पद्धतीचा हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात नईम भाई. पहिल्या चेंडूशिवाय टाकल्यानंतर फटक्याची आपल्याला अपेक्षा होती, परंतु पाहूया आपण काय निर्णय देतात ते. दोन चेंडू शिल्लक नाही पट्ट्यातला चेंडू पाहूया कुठे नाही. चांगलं दोनदा दोघांमध्ये पाहायला भेटतं. एक षटकार येतो तर एक धाव येतो, एक षटकार येतो तर एक सिंगल येते. खूप चांगली स्पर्धा या दोघांमध्ये पाहायला मिळतात. दोघेही तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. धावसंख्या झालेली आहे 40. परंतु मैदानाच्या मर्यादा लक्षात घेता हा घोषित क्षेत्रामध्ये जाऊन घोषित क्षेत्रात सिंगल धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 45. रोहित नाही गेलेलो तर 7:30 ला घरात 8:30 पोहोचलो. 8:30 रोहित रोहित नाही नाही रोहित हो चालेल. फटका मागलाय अविश्वसनीय सुंदर असा फटका. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतो. या हाणामारीच्या षटकात अपेक्षित कामगिरी राजा यांच्याकडून आपल्याला होताना पाहते.
सत्तेचाळीस धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती. पुढील चेंडू रोहित यांचा सामना करतील राजा. थोडासा असा पद्धतीचा फटका चेंडू हवेत आहे. बघूया तो काय करतोय ते. आणि काय सुंदर झेल नाही बाई यांनी बाउंड्री लाईन वरती घेतलेला आहे. नईम बाईकडे बॉल जाणं म्हणजे एक सेफ हँड मध्ये बॉल जाणं आहे. पण राजू यांनी खूप सुंदर असा फटका मारलेला. खूप चांगला फटका होता. थोडासा पॉवर आणि अगदी बाउंड्री लाईनला खेटूनच कॅच घेतली नईमबाई यांनी. पुढील बॅट्समन शशांक शेट्टीसर 50च्या वर्षीय खेळाडू. खूप चांगली फलंदाजी संघासाठी राजा परत येत आहेत. राजू हे वैयक्तिक 15. या अवांतर धावेने धावसंख्या झालेली 48. पुढील चेंडू सामना करते नवीनबाई. सुटत चेंडू आणि एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ग्लास करून एक धाव मिळवण्यात नक्कीच यशस्वी झालेले आहे. कुठेतरी पावसामुळे पुन्हा एकदा गोलंदाजांना आपल्याला फायदा मिळताना दिसत आहे. जेव्हा पाऊस थांबला तेव्हा आपण पाहिलं नाही त्या संघाने खूप चांगली धावसंख्या केली. परंतु पाऊस आल्यानंतर पुन्हा त्यांना संयमला गेलाय आणि शिल्लक पाहूया. अवंताच्या स्वरूपामध्ये एक धाव घातलेला समोरच्या संघासाठी नेताजी संघ. पुढील चेंडू आणि शशांकांना चांगला प्रयत्न केला परंतु पावसामुळे बरेचसे अडचणी येतात फलंदाजीमध्ये. आणि 50 धावावरती धावा मॅचला नाहीये.
पाहायला भेटलेला आहे आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे प्रशांत शेट्टीकर यांनी. पण नईम सरांना पण कसं कमबॅक करायचं नक्कीच माहिती आहे. पुढील चेंडू प्रशांत सर सामना करतील नईम बाई. काहीसा बावसर पद्धतीचा चेंडू पाहूया. स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी. धाव संकेत एक धाव. धावेची भर झालेली आहे. संघाचं खातं फुटलेलं आहे. पुढील चेंडू काहीसा फुलटॉस पद्धतीचा चेंडू परंतु थोडंसं वेगाने चटवला आणि एक धाव घेण्यात मात्र नक्कीच यशस्वी झालेला आहे. कारण तिथे थ्रो करायला शक्य वाघमारे सर होते. त्यांचा थ्रो खूप चांगला असतो परंतु कुठेतरी कनेक्ट करण्यासाठी त्याच्यानंतर कमी पडलेले आहे. त्यामुळे हे धावतीत होता होता वाचलेल्याच नाही भाई. तरी एक धाव आलेली आहे. पुढील चेंडू प्रशांत सर सामना करतील मुरली सर. थोडासा आपटून टाकलेला हा स्क्वेअर चेंडू पण तो एक धाव घोषित करत आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्या झाली 3. प्रशांत सर सामना करतील मुरली. काहीचा ओव्हरस्विंग पद्धतीचा चेंडू खूप चांगल्या टप्प्यावरचा चेंडू म्हणू शकतो आपण. निर्धाव चेंडू चांगला कमबॅक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सशंक नंतरून. 3 रन झाले. आतापर्यंत केवळ 3च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र स्क्वेअर चेंडू आणि एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या झालेली आहे 4. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर होत असताना मदत देणारे स्क्वेअर चेंडू धाव संख्या वाढवण्यास नक्कीच मदत करतात. ते टाळले पाहिजे. कसा पुढील चेंडू काहीसा शॉर्ट पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. धाव संख्या कुठेतरी 4 धावावरती अडकलेली. प्रशांत सर पुढील चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल परंतु पंचांकडून स्क्वेअर चेंडूचा घोषणा करण्यात आलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 5. जसा फायदा नेहरू स्टार संघाला पावसाच्या गोलंदाजी करताना झाला तसाच फायदा आपल्याला नेताजी संघाला सुद्धा होताना दिसतोय. पुढील चेंडू सामना करतील मुरली. आता मात्र चांगला चेंडू चांगला फटका देखील मारलेला आहे परंतु धाव एक धाव फिरत तो नक्कीच यशस्वी झालेले. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का नाही. तिथे वाघमारे सर दोघांनाही माहिती आहे त्यांचे थ्रो खूप अचूक असतात. त्यांची फिल्डिंग खूप चांगली आहे त्यामुळे तो धोका त्यांनी पत्करलेला नाही आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 6 धावा जमा झालेल्या आहेत नेहरू स्टार यांच्या खात्यामध्ये. पाहूया पुढील गोलंदाज कोणाला आणतायत नेताजी 40+ क्रिकेट संघ. षटकासाठी गोलंदाजीसाठी मुंबई पोलीस दलातील शिंदे साहेब यांना पाचारण करण्यात आलेलं आहे नेताजी 40+ कडून. पाहूया ही धावगती अशीच पहिल्या षटकासाठी रोखू शकतात काय.
गायकवाड साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी सारपाडा रॉयल्स व नेताजी 40+ तसंच सगळे येथील सर्व सारपाड्यातील प्रेक्षक वर्ग यांच्याकडून आपल्या इथे स्वागत करण्यात येत आहे. आपण आलेल्या आपल्या उपस्थितीमुळे नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. आपले खूप खूप आभार. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला नेताजी 40+ संघाकडून पाहायला मिळते. शिंदे यांनी आतापर्यंत खूप सुंदर असं षटक हाताळलेलं आहे. एक बळी मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहे. पुढील चेंडू शिंदे साहेब सामना करतील संजय उर्फ बल्ली. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. एक चांगला ग्लास पाहायला भेटला आपल्याला संजय यांच्याकडून. परंतु गोसांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन फक्त एकच धाव मिळेल. खूप चांगली नफीतुली गोलंदाजी आपल्याला नक्कीच शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. काहीसं लांबलचक असा त्यांचा रनअप आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये शक्यतो इतक्या रनअप कोण घेत नाही, परंतु ते घेतात आणि कदाचित त्यामुळे पण त्यांच्या बॉलला तेवढाच वेग आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू शिंदे साहेब सामना करतो संजय. हा मात्र स्क्वेअर चेंडू, पण चांगली किपिंग आपल्याला उस्मान यांच्याकडून पाहायला भेटते. पंचांची घोषणा आलेले वाईट चेंडू म्हणून एक धाव भेटलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 8. एक गडी बाद. नक्कीच या स्पर्धेला शोभा आलेली आहे आणि ते येऊन आम्हाला उपकृत केलं त्याच्याबद्दल त्यांचे आम्हा दोन्ही संघातर्फे आभार मानण्यात येते. आणि घोषित 1 रन तर पाहिजे ना आता. 15 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु एकीकडे नईम भाई नॉन स्ट्राईकला अडकलेले आहेत. अवसर पद्धतीचा चेंडू, परंतु नियंत्रण नव्हतं. वाईड +1 दोन धावांची भर मिळेल या वाईड चेंडू. हा कुठेतरी पुढ्यात टाकलेला चेंडू, जिथे बॅट मोकळी करण्याला संधी भेटली संजय यांना, ते त्यांना नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि पुन्हा कमबॅक करणं गरजेचं आहे. हा चांगला कमबॅक आपण म्हणू शकतो संजय यांच्याकडून. पुढील चेंडू शिंदे साहेब सामना करतील संजय. हा मात्र खूप चांगला चेंडू. एक धाव घेण्यात नक्कीच यशस्वी झालेले. बघूया दुसरीचा प्रयत्न करतायत का, परंतु ही धाव घेतलेली नाहीये.
त्यांनी खूप चांगला खेळ करून सामना जिंकून दिलेला होता आपल्या संघासाठी. बघूया त्याची पुनरावृत्ती नेमबाईचे करतायत का. आणि गोलंदाजीसाठी आता आलेले अष्टपैलू खेळाडू कल्पेश. सामनावीर होते कल्पेश. धावपुरा हाताचे वेगवान गोलंदाज. आणि हा चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला पण चेंडू हवेच्या पण नो मॅच लँड मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याची नक्की शक्यता आहे का बघूया. दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी धाव घेऊ शकलेला नाहीये. रनआउटच्या माध्यमातून लईबाई यांचा मोठा विकेट भेटलेला आहे. खूप चांगली चेंडूची फेकी आपल्याला पाहायला भेटलेली आहे भालेराव यांच्याकडून. आणि खूप चांगली किपिंग आपल्याला उस्मानबाई यांच्याकडून पाहायला भेटलेली आहे. नवी मुंबई मधल्या चांगल्या विकेट किपर मध्ये त्यांचं नाव नक्कीच घेतलं जातं हे उस्मानबाई. आणि खूप मोठा मासा गाळायला लागलेला आहे नईमबाईच्या यांच्या माध्यमातून नेताजी फोर्टी प्लस संघाला. कुठेतरी सामन्याचं पारडं आपल्याला नेताजी फोर्टी प्लस कडे फिरताना पाहायला मिळत आहे. परंतु हा क्रिकेट आहे आणि खेळ आहे. नवीन फलंदाज हरी मैदानात येत आहे. त्यांनी बरीच मैदानं गाजवलेली आहे. खूप चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. तेही गेम बदलण्याची क्षमता ठेवतात. पण ज्या पद्धतीने नेताजी गोलंदाजी करत आहे थोडंसं अशक्य आणि अवघड होत चाललेलं आव्हान दिसतंय नेहरू स्टारसाठी. भरकटली कल्पेश यांच्याकडून आणि वाईड चेंडूची घोषणा पंच सागर चारी यांच्याकडून. पंचांची कामगिरी आपल्याला दिवसभरात सागर चारी यांच्याकडून आणि गणेश ढोले यांच्याकडून खूपच चांगल्या पद्धतीने दिसली. कल्पेश यांचा दुसरा चेंडू सामना करतील हरी. खूप चांगला चेंडू थोडासा गतीत परिवर्तन केलं परंतु शहर घोषित करण्यात आलेला आहे सागर चारी यांच्याकडून. पुन्हा एकदा सूर्यप्रकाशाचं आगमन झालेलं मैदानामध्ये. कल्पेश पुढील चेंडू सामना करतील हरी. पुन्हा एकदा सोयर चेंडू कुठेतरी दिशा भरकटलेलं दिसतंय आपल्याला कल्पेश यांच्याकडून. कल्पेश यांच्याकडून ही अपेक्षा नाहीये कारण संघाच्या महत्वाच्या 22 धावा झालेल्या. 11 चेंडू 29 धावाचं इक्वेशन आहे. अजूनही सामना बरोबरीत आहे. एक दोन मोठे फटके नेहरू स्टार संघाला मॅच मध्ये आणू शकतात. त्याची गरज आहे. पण कल्पेश तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. हे तुम्ही पाहू शकता. चांगला फटका थोडासा बॅकफुटवर जाऊन मारलेला. एक धाव घेण्यात नक्कीच यशस्वी झालेले आहेत. वाघमारे सर तिथे उभे असताना दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच कुठला फलंदाज करणार नाही कारण नवी मुंबईची सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. थ्रोची अचूकता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि कॅमेरा स्टाईल फोटोग्राफी स्टाईल कॅच पकडणं ही एक त्यांची वैशिष्ट्य आहे. सामना करतील संजय. पाहूया काय होतंय. खेळ सुटलेला आहे परंतु बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू राहिलेला आहे आणि एकच धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे संजय यांना. एक पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. तुमचा बॉल ट्रॅव्हल होत नाही मैदानात पडला. आता हा बॉल जर टेनिस बॉल मध्ये असतो तर कदाचित चौका गेला असता. परंतु एवढा चांगला फटका हा गाळामुळे थांबला आणि फटका गाळात गेला असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका 6. काय फटका सजवला हरी यांनी. हेच मी तुम्हाला त्यांच्या आगमनाच्या वेळी बोललेलो की हरी यांच्याकडे ती क्षमता आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे क्रिकेट मधला आणि क्रिकेट हा निश्चितचा खेळ आहे. कधी गेम बदलू शकतो. 21 आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. अजून एक मोठा फटका सामन्याचा रंग बदलू शकतो. कल्पेश यांना कमबॅक करायला लागेल कारण हरी यांनी खूप चांगले बॅट बॉल वरती घेतलेले आहे. पुढील चेंडू कल्पेश
लॉंगॉनच्या वरतून बॉल पडल्या पडल्या जणू काही षटकाराची मोहर त्या बॉलवरती लिहिलेली होती असा फटका आपल्याला पाहायला मिळाला हरियाणाच्या बॅट मधून. आणि आता इक्वेशन आहे 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू कदाचित सामन्याचं भविष्य ठरवू शकतो. पाहूया कमबॅक करतायत की हरिसर आपलं सातत्य कायम ठेवतायत. हा चेंडू नक्कीच या सामन्याचं भवितव्य ठरवेल. कल्पेशांचा पुढील चेंडू काय फटका मारला साऊथ कॉर्नरच्या डोक्यावरनं हरी यांनी षटकार. आता मात्र सामना जवळपास नेहरू स्टार संघाकडे फिरलेला आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. पाहूया कोणाला आणतात गोलंदाज म्हणून. नेताजी 40 संघ मीटिंग सुरू झालेलं आहे त्या सामन्यावरती. वाघमारे सर यांना जबाबदारी दिलेली आहे कारण तुम्ही पाहिलं असेल मागील दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली आणि सामने जिंकून दिलेले आहेत. त्याचाच ऍक्शन रिप्ले कदाचित आपल्याला ह्या मॅच मध्ये पाहायला मिळू शकतो. पण क्रिकेट आहे आणि चित्र खेळ आहे. पाहूया आपण. 6 चेंडू 9 धावा. सामना खूपच रोमहर्षक परिस्थितीमध्ये. पाऊसही थांबलेला आहे त्यामुळे दोघांना समसमान संधी आहे. आपला पहिला चेंडू खूपच चांगला चेंडू. परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मात्र थांबू शकत नाहीये. पण चेंडू खूपच गतिमान होता आणि उंची नक्कीच फलंदाजाला बीट केलं. खूप चांगल्या चेंडूने सुरुवात झालेली आहे. आता इक्वेशन आहे 5 बॉल 8 धावा. बॉल मध्ये 8 धावांची गरज. वाघमारे सर पुढील चेंडू सामना करतील संजय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू परंतु एक धाव रोखू शकलेला नाहीये. खूप चांगला संघर्ष आपल्याला इथे पाहायला भेटतोय. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. हरी यांनी आपल्याला 5च्या षटकामध्ये खूप चांगली फटका चेंडू काहीच यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलेला परंतु चांगला खोडून काढला हरी यांनी. एक धाव मात्र नक्कीच घेऊ शकले असते. चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. करतील वाघमारे साहेब. सामना करतील संजय. खूप मोठा संघर्ष आपल्याला ह्या इथे पाहायला मिळतो सेमीफायनल या मॅच मध्ये. हो काय चेंडू होता परंतु धाव रोखू शकतात ते पाहायला लागेल. नक्कीच चांगला प्रयत्न होता परंतु धाव रोखू शकलेला नाही. ही अपेक्षा आपण नेहमीच वाघमारे सरांच्या बिल्डिंग मध्ये करू शकतो. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. यालाच म्हणतात सेमीफायनलची मॅच. साणपाडा रॉयल्स आणि वाशी नेताजी 40+ यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये अशाच मॅचची आपल्याला नेहमी अपेक्षा असते आणि त्या घडत सुद्धा आहेत. दोन चेंडू 5 धावा. काय होणार आहे वाघमारे सर काय होईल पाहूया. चेंडू आणि आव्हान तर 1 धावा. या धावा तुम्ही देऊन चालणार नाही सर. या धावा तुम्हाला सामना दुसरीकडे नेण्यास प्रवृत्त करतील.
2 चेंडू 3 धावा. पाहूया वाघमारे सर कमबॅक करतील का. वाघमारे सरांकडे निश्चितपणे ती क्षमता आहे. मतलब फक्त सेमीफायनल आहे 1-2 आहे. वाघमारे सर सामना करतील. हरी हो 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 खूप चांगला चेंडू. आता मात्र नाही धाव घेणार ते, कारण इथवर ज्या वेगाने त्यांनी बॉल कलेक्ट केला आणि चेंडू घेऊन हातात घेऊन ते धावत आले. एक बॉल 3 धावा. काय सामना रंगला, काय गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला भेटली. गेलेला सामना एखादी फिरवला होता हरी सरांनी, परंतु पुन्हा त्यांना साखळीत बांधून टाकलं वाघमारे सरांनी. 1 चेंडू आणि 3 धावा. आणि कंपल्सरी चेसचे सामने आहेत, त्यामुळे 3 धावा या कंपल्सरी कराव्याच लागतील जिंकण्यासाठी. क्षेत्रक्षरामध्ये बदल घडवताना, कारण आपण पाहतोय की जनरली या पावसाळी वातावरणामध्ये चिखलामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे तुम्हाला हा उंचावरनं फटका मारणे हेच अपेक्षित असणार आहे. वाघमारे सर 1 चेंडू 3 धावा. सजवलंय आणि चौकार. काय मॅच काढली हरी यांनी, काय मॅच काढलेली हरी यांनी. कौतुक करावं तेवढं कमी आहे हरी सरांचं. काय मॅच काढली आणि त्यांना तेवढी ताकदीची साथ दिली संजय यांनी. नाही मायत यांनी केलेली ही चांगली सुरुवात. आणि आपण म्हणतो ना तुका म्हणे रचला पाया आणि तुका झाला कळशी.